असे करून ठेवलेले. थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक आहे ना याच्यावरती बंदी घालण्यात यावी. जर त्यांनी वाचलं असतं ना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, किती तरुण तरुणी आज रस्त्यावर आहेत, त्यांना रोजगार शोधतात पण रोजगार सापडत नाहीये, ह्याच सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे कामगारांची काय परिस्थिती झालेली, ह्याच सरकारमुळे शहरं काय हालत आहेत, पाण्याची कमतरता जाणवतच आहे, सगळीकडे पाण्याची कट लागलेली आहे. आपण बघतोय सगळे रेस्टॉरंट्समध्ये एक तर रेस्टॉरंट बंद होत आहेत किंवा इंडक्शनवर चाललेलं आहे. अनेक MSME असे छोटे मोठे उद्योग असे आहेत जे बंद पडत चाललेले आहेत, कारण ह्या सरकारने हाल असे करून ठेवलेले. थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक आहे ना पळवून लावतील.